22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या श्री राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश हा श्री राममय झाला असून श्री राम लल्लांच्या स्वागतासाठी देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। मात्र श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात ठिकठिकाणी लागलेले अनोखे बॅनर हे सर्वांचं लक्ष वेधत आहे। राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा आशयाचं हे बॅनर असून जळगाव मधील विजया केसरी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष अविनाश अरुण पाटील जाधव यांनी हे अनोखे बॅनर लावून या बॅनरच्या माध्यमातून श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देत तरुणांनी देखील श्रीराम भक्तीचा व राष्ट्रभक्तीचा संदेश दिलाय। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या खेडी कढोली या गावातील मूळ रहिवासी असलेले उच्च शिक्षित अविनाश पाटील हे तरुणांसाठी कायम प्रेरणा देणारे असून छोटूशा गावातून परंपरागत मूळ शेती व्यवसाय सांभाळून अविनाश पाटील यांनी BE MBA आणि LLBचं शिक्षण पूर्ण करत शिक्षणापासून वंचित असलेल्या तरुणांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे। त्यामुळे तरुणांसाठी आयडल आहे। ग्रामीण भागातील तरुणांच्या शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असल्याने अविनाश पाटील यांनी कायम तरुणांसाठी व शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अविनाश पाटील यांच्यातील राष्ट्रभक्तीचे प्रतीक हे यातूनच अधोरेखित होत आहे। दरम्यान सध्या स्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू असताना अविनाश पाटील यांनी देखील लोकसभेच्या रिंगणात उतरून तरुणांचे नेतृत्व संसदेत करावं असं आग्रह अविनाश पाटील यांना तरुणांकडून केला जातोय। दरम्यान श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अविनाश पाटील यांनी प्रोत्साहित केले असून जळगाव शहरात यांनी लावलेले बॅनरमधून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अर्थात अयोध्येतील श्रीरामांचे मंदिर व आपला देश हे राष्ट्र मंदिर यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देशाला व अयोध्येला स्वातंत्र्य मिळवून दिले। त्यामुळे त्या सर्व स्वातंत्र्य सैनिक व कारसेविकांची आठवण या संदेशातून अविनाश पाटील यांनी तरुणांना दिलेली आहे। श्रीराम भक्तीची व राष्ट्रभक्तीची प्रेरणा तरुणांना मिळावी यासाठी या आशयाचं बॅनर आपण लावल्याची भावना अविनाश पाटील यांनी लाईव्ह महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली आहे। दुसरं म्हणजे जसं माननीय मोदीजी आता अमृतकाळामध्ये आपल्या भारताला एका दिशेकडे घेऊन चालले आहेत। त्यांनी आताच आपण सगळे ऐकलं असेल की एक जो नवीन भारत आहे तो आता अमृतकाळामध्ये घडवायचा आणि तो घडवणारी जी पिढी आहे ती आत्ताची तरुण पिढी आहे, ती पुढच्या 25 वर्ष या विषयावर काम करणार आहे आणि त्यामुळे ते फार महत्त्वाचं त्यांचं एक विजन आहे की ज्यामध्ये त्यांना असं वाटतं की राजकारण हा सुद्धा एक जो असा डोमेन आहे, असं एक क्षेत्र आहे की तिथेसुद्धा तरुण सगळीकडेच असतात, पण त्यापेक्षाही विविध विषयावर ज्यांचं नॉलेज आहे, ज्ञान आहे आणि त्यांना त्या विविध विषयांचे एक्सपर्टाईज आहेत त्या लोकांनी जर राजकारणामध्ये असतील तर त्याचा एक एकंदरीत फायदा हे भारतीय राजकारणाला होणार आहे। त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा विषय आहे की आपण का राजकारणाकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे आपण का आकृष्ट व्हावं, कारण ते जे विजन आहे माननीय पंतप्रधानांचं आणि ते जे नेतृत्व आहे ते पूर्ण भारताला पुढे घेऊन जाणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तो एक सक्षम पर्याय देशाला आहे आणि तो पर्यायाच्या मागे शक्तीने आपण उभं राहावं असा हा एकंदरीत विषय आहे। आणि नातीगोती अशी असतात, कारण हा जो सगळा भाग आहे आपल्या अहिराणी भाषिक जो भाग आहे तो इतका क्लोजली म्हणजे असा पूर्ण तो एकमेकांशी इतका घट्ट विणलेला आहे की त्यांची नातीगोती फार खोलवर अशी पसरलेली आहे। त्यामुळे संपर्क असा हा दांडगा होतो। त्यामुळे तो पण एक ॲडेड ॲडव्हान्टेज कुठल्याही व्यक्तीला ज्याचे आई आणि वडील दोन्ही म्हणजे माझे वडील एरंडोलकडून आणि माझी आई पारोळ्याकडून असं असताना मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी मला खूप जास्त इथे फेवर करतात आणि त्यामुळे मी एक सक्षम पर्याय आहे।